अन्यायाविरुद्धच्या दीर्घ न्यायालयीन संघर्षानंतर अखेर सत्याचा विजय झाला असून पुण्यातील कोरेगाव पार्क येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहाचे गृहपाल उदय श्रीरंग महाजन यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आदिवासी विकास विभागात वरिष्ठ संशोधन अधिकारी या पदावर निवड झाली। माननीय महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या निर्देशानंतर झालेली ही नियुक्ती संघर्ष, चिकाटी आणि न्यायावरील विश्वासाचं प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे। या यशानिमित्त शासकीय वसतिगृहातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या वतीनं महाजन यांचा भावपूर्ण निरोप समारंभ आयोजित करण्यात आला। कार्यक्रमास भगवानराव वैराट, वृषाली घैसास, सुनील पवार, अर्चना पवार, सुनील वाघमारे तसेच फिरोज शेख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। मान्यवरांनी महाजन यांनी गृहपाल म्हणून आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, वैयक्तिक व सर्वांगीण विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव केला। स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, उच्च शिक्षणासाठी प्रेरणा, शिस्तबद्ध कार्यपद्धती आणि विविध उपक्रमांमुळे अनेक विद्यार्थ्यांना नवी दिशा मिळाल्याचे यांनी नमूद केलं। आपल्या मनोगतात उदय महाजन यांनी अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि माजी विद्यार्थ्यांचं सहकार्य व विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत नवीन पदावरही आदिवासी समाज व विद्यार्थी कल्याणासाठी समर्पितपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला। यावेळी झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवानराव वैराट यांनी महाजन यांचा संघर्ष, प्रामाणिकपणा आणि सेवाभाव हा तरुणांसाठी आदर्श असल्याचं सांगितलं। त्यांच्या वरिष्ठ संशोधन अधिकारी पदावरील निवडीमुळे आदिवासी समाजाच्या विकासाला नवी दिशा मिळेल असा विश्वास व्यक्त करत त्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमास मोठ्या संख्येने अधिकारी, कर्मचारी, आजी माजी विद्यार्थी उपस्थित होते। उपस्थितांनी पुष्पगुच्छ, शाल व स्मृतिचिन्ह देऊन महाजन यांचा सत्कार केला। उदय महाजन यांचा हा प्रवास केवळ पदोन्नतीचा नसून संघर्षातून सत्याचा विजय आणि समाजसेवेप्रती असलेल्या निष्ठेचा प्रेरणादायी आदर्श ठरला असून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवकांसाठी तो प्रेरणास्त्रोत ठरत आहे। मी माझं कामच ते प्रामाणिकपणे केलेलं आहे, मी असं वेगळं काही केलं नाही। मी लोकराजा राजश्री शाहू महाराजांच्या कर्मभूमीतून मी स्वतःला भाग्यवान समजतो की कोल्हापुरात जन्माला आलो। वसतिगृहाचे जे पायनियर आहेत लोकराजा राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं ही एक संधी मिळाली मला। मी या कार्यक्रमाला एक संधी म्हणूनच बघत आहे। ते सगळ्यांचं प्रेम, कुतूहल आणि शुभेच्छा आहेत त्या मी मिळवणे इतपत मी स्वतःला पात्र केले, याबद्दल मी खरंच समाधानी व्यक्त करते। माझी थोडक्यात तुम्हाला एक जर्नी सांगायची माझी इच्छा आहे। मी कोल्हापूरमध्ये माझं शिक्षण झालं, माझे ग्रॅज्युएशन, MSW, MPhil, PGDBM आणि आता PhD चालू आहे। हे शिक्षण कोल्हापूरमध्येच मिळवलं। त्यानंतर मी काही संस्थांमध्ये कामं केली, त्यामध्ये विशेषतः मी कामगार व्यवस्थापन आहे त्यामध्ये HR डिपार्टमेंट राहतं इंडस्ट्रीमध्ये। HR डिपार्टमेंटमध्ये असिस्टंट HR मॅनेजर म्हणून साधारण 3.5 वर्ष काम केलं। त्या कॉर्पोरेट सर्व्हिसमध्ये जे काही ज्ञान मिळवलं मी किंवा माझ्या जे काही मी शिक्षण घेतले त्या शिक्षणामध्ये जे काही ज्ञान मिळवलं ते ज्ञान मला इम्प्लिमेंट करण्याची संधी मला या आदिवासी विकास विभागामध्ये गृहपाल म्हणून कार्यरत असताना मला म्हणजे त्याचा एक लाभ झाला। MSW करत असताना आम्ही काउन्सिलिंग, ग्रुप वर्क, कम्युनिटी ऑर्गनायझेशन, केस वर्क अशा वेगवेगळ्या ज्ञानांचं आत्मसात केलं होतं। ह्या ज्ञानाचा उपयोग मला प्रामाणिकपणे या विद्यार्थ्यांच्या विकासासाठी करण्यासाठी संधी मिळाली। मी शासकीय सेवेमध्ये 2013ला राजूर प्रकल्पाअंतर्गत अहिल्यानगरमध्ये राजूर प्रकल्प आहे, त्यामध्ये कोतुळ या गावामध्ये आदिवासी मुलांचं वसतिगृह होतं, 75 मुलांचं वसतिगृह आहे। त्या वसतिगृहापासून माझी सेवेची सुरुवात झाली। या सेवेमध्ये सुद्धा मला एकदम इंटेरियर भागामध्ये, अतिदुर्गम भागामध्ये काम करण्याची संधी मिळाली। मुळात ग्रामीण भाग हा तितकासा मला ओळखीचा किंवा परिचित नव्हता। सेवेच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये ग्रामीण विद्यार्थ्यांच्या सहवासात यायचा मला लाभ मिळाला। त्या ठिकाणी सुद्धा मी माझं काम प्रामाणिक करण्याचा प्रयत्न केला। त्यामुळं त्यांनी या वसतिगृहाकडे विशेष लक्ष दिलं आणि आम्ही एक मायक्रो प्लॅनिंग डेव्हलप केले की वसतिगृह कसं डेव्हलप करतील। त्यात आदरणीय गिरीश बापट साहेब असतील यांचे सहकार्य लाभले। वेगवेगळ्या यंत्रणेच्या माध्यमातून, शासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही वसतिगृह डेव्हलप करायचा प्रयत्न केला। यामध्ये वेळोवेळी आदरणीय भगवानराव वैराट साहेबांचं आम्हाला सहकार्य मिळालं। वैराट साहेबांना मी प्रत्येक वेळी त्रास देत होतो, साहेब असं होत आहे, इथं असं आहे, आम्हाला मदत करा, मार्गदर्शन करा। साहेबांची प्रत्येक वेळी येता जाता भेट व्हायची,
साहेबांना बघितले की आनंद वाटायचा, साहेब आले बाबा आता वसतिगृहाला, काय एक प्रोटेक्टिव्ह शिल्ड असल्यासारखं आम्हाला साहेबांकडे बघितल्यावर वाटायचं. तर वसतिगृहामध्ये काम करत असताना एक म्हणजे ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचं मंदिर करण्याचा माझा एक विचार होता की बाबा हे विद्यार्थी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून येतात. आदिवासी भाग जो बहुल भाग आहे महाराष्ट्रातल्या, त्या प्रत्येक आदिवासी बहुल भागात तर विद्यार्थी हा कोरेगाव पार्क वसतिगृहामध्ये उच्च शिक्षणासाठी येतो. पुणे शहरामध्ये जे काही सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस आहे, त्यामुळं आपण सगळे जाणतात की पुणे हे विद्येचं माहेरघर आहे. आणि या विद्येच्या माहेरघरामध्ये विद्येचं ज्ञानार्जन करण्यासाठी प्रत्येकाला संधी उपलब्ध आहे. त्या आदिवासी विकास विभागामध्ये वसतिगृहामध्ये शिकणारे विद्यार्थी हे शासकीय निमशासकीय निवडीमध्ये येतात, परंतु फेलोशिप आणि स्कॉलरशिप हे क्षेत्र आमच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन होतं. तर त्यासाठी अजिम प्रेमजी फाउंडेशन असेल किंवा शिवनाथर युनिव्हर्सिटी असेल, वेगवेगळ्या फेलोशिपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विकास घडण्यासाठी प्रयत्न झाला. त्या आपल्या लातूरला जयवंतराव आवळे कोल्हापूरचे, आम्ही तिकडे विलास काका हे सगळे बसून, विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे बसून अँटी चेंबरमध्ये तिथं ठरवलं की कोल्हापूरहून आपण उमेदवार न्यायचा आणि तिथं निवडून आणायचा. त्या पॉलिसीमध्ये आम्ही त्यावेळेला निरीक्षक म्हणून मी तुमच्या तिकडे काम केलं. तसं लातूर मला चांगलंच माहीत आहे आणि लातूरच्या भाकऱ्याही माहीत आहे, कारण तिथे जवळजवळ 3-4 महिने मी त्या इलेक्शनच्या काळात मी तिथे राहिलेलो आहे. पण महाजन साहेब, तुम्ही केलेली हे विद्यार्थी घडले, त्यांना आकृती आणल्या. एखादा दगड तुमच्या समोर आणावा आणि त्या दगडाला एक आकार बनवून त्याला एका परमेश्वराच्या रूपामध्ये त्याला उद्या या भारत देशाचा कोणीतरी जनक म्हणून करणारी जी पोरं तुम्ही निर्माण केली, ती पोरं कधीही तुम्हाला विसरणार नाही. ते विसरणार नाही, पण त्यांचे आईवडील बी विसरणार नाही. आपल्या पोटातल्या काळजातलं पोरगं एखाद्या वसतिगृहामध्ये सोडल्यानंतर कष्ट करणारा बाप तो वारंवार असा म्हणतो, अरे माझे पोरगं कॉलेजमधून हॉस्टेलमध्ये आलंय की नाही. हा चिंतेचा भाग आहे. पण आता आपल्याकडे मोबाईल आला, अरे आलास का, वसतिगृहातून फोन जातो. आता आमचा हा इथले सिक्युरिटी म्हणता येणार नाही, मला तर असं वाटतं की यांनी आपलं बसतानाच संसाराचं ठेवलंय. सगळ्याकडे असं फिरणार, त्या बाजूला फिरणार, म्हणजे चोख ड्युटी कर आणि प्लस खाजगी माणसांची मदत घेऊ, या वसतिगृहाची देखभाल कर. फार अवघड गोष्ट आहे, कारण इथं जर पाहिलं तर सहज पायी जाता जाता मोठे मोठे साप, ते एवढे मोठे साप पाहिल्यानंतर सगळ्या असं येतात. आमचा तो साहेबराव या ठिकाणी ही सगळी अशी ग्रस्त घालताना दिसतात. आम्हाला असं वाटतं की या देशाचं भवितव्य खरं म्हणजे आपल्या सर्वांच्या हातात, आणि ते भवितव्य घडवण्याचं काम गुरुवर्य तुमच्यातून आज इथून पदोन्नती होऊन चाललं, पण त्यांचा उपयोग आपल्याला पुन्हा कुठेतरी करून घेता येईल की जिथं आपल्याला उद्या सिलेक्शन कमिटी असेल, तुम्हाला त्याच खात्यात जात पडताळणीच्या संशोधनामध्ये ठेवणार नाही, कारण तुम्ही तिथे गप्प बसणार नाही. तुमचा पिंडच संशोधनाचा आहे की पुढे काय करायचं. मला वाटतंय तुमचे तोंडातले दात पडले तरी तुम्ही अभ्यास करत राहणार आणि तिथे काय नवीन घडवायचंय याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करताल अशी माझ्या तारखेला खात्री आहे. आज शाहू महाराजांच्या जयंतीमुळे एक चांगलं प्रांजळ आहे की शाहू महाराजांनी आपल्याला त्या आरक्षणाचा फायदा आपण जर आता घेतला नाही तर उद्याच्या काळामध्ये आपलं काही चांगलं वाईट होईल हे सांगता येणार नाही. म्हणून विद्यार्थ्यांना सांगतो की आता वाघमारे साहेब आले तर त्यांच्याकडली अजून काही नवीन काही योजना येईल. मगाची ताई तुम्ही बोललात, बरेच बोललात, पण त्या योजनेची अंमलबजावणी करणारी अधिकारी वर्ग आपल्या सोबत असला पाहिजे. एखादा कागद इकडे तिकडे झाला तर तो कागद कसा मिळवता येईल याचं मार्गदर्शन मी महत्वाचं. मगाशी ताई तुम्ही बोलला की आम्ही केलं नाही, आम्हीच अभ्यास केला नाही. त्याला नेतृत्व लागतं. नेतृत्व याच्यासाठी लागतं की हा पाऊल वाट कुठल्या मार्गाला जाईल आणि इथे गेल्यानंतर तुम्ही काय करू शकता. तर ते मेरिटचं गणित जे ताईंनी सांगितलंय ते मेरिट मिळवण्यासाठी ताईंनी तो मार्ग दाखवलाय. त्या मार्गामुळेच आपण पुढे जातो. आणि म्हणून आज या वसतिगृहामध्ये आपण एवढ्याशा छोट्या वातावरणात जरी केलं तर हे वसतिगृह तुम्हाला अगदी पंख देत आहे.
कारण अब्दुल कलामांचं तिथं लिहिलेलं एक ते त्याला अग्निपंख म्हणजे केवढं मोठं शस्त्र, केवढं मोठं मिशन आज आपल्या पुढे देतात. आणि ह्या मिशनचं मला वाटतं कौतुक करायला पाहिजे. म्हणजे 2018 पासून मी सरांना पाहिले की सतत माझ्याकडे आलेले असतील तर कुठल्या तिथे ते डीपीचा तेवढा त्रास आहे, ते पाण्याचं बघा, पाण्याचं प्रेशर कमी झालं, पोरांना पाणी नाही. आता या गोष्टी जर शासनाची सक्षम अधिकारी आपल्याकडे बोलत असेल तर शासनाची परिस्थिती कशी आहे ती बोलू नये, मग ते करून घेण्याचं देखील जिद्द लागतं. आणि मुलांनी सरांना साथ दिली. मला वाईफट एकही पोरगा श्री महाजन सर यांनी म्हणजे आम्ही जेव्हा इथे वसतिगृहात ॲडमिशनसाठी आलो तेव्हा आणि त्याच्यानंतरही प्रत्येक वेळी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन, प्रत्येक पायरीवर म्हणजे कसं पुढं चालायचं, शिक्षणात असो किंवा भविष्यामध्ये असो कोणतीही जी अडचण आली त्याबद्दल पूर्ण मार्गदर्शन केले. श्री उदय महाजन सरांचा आमचे गृहपाल कोरेगाव पार्क हॉस्टेल पुणे इथं यांचं MPSCमध्ये MPSCमध्ये गट मध्ये सिलेक्शन झालं. याच्यावर आमचं सर्व विद्यार्थ्यांचं त्यांच्यावर अभिमान आहे.